पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं हा गुन्हा नाही, पण तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. पोलीस स्टेशन ही जागा गोपनीयतेच्या कायद्याअंतर्गत म्हणजेच ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट अंतर्गत प्रतिबंधित केलेलं ठिकाण नाही असं स्पष्ट करत पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याबद्दल दाखल केलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं रद्द केला आहे. 2019 सालच्या वर्ध्यातील एका घटनेसंबंधी याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही भूमिका घेतली. नमस्कार, मी उदय ओंकार. जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. वर्धा येथील रहिवासी रवींद्र उपाध्याय यांचे आपल्या शेजाऱ्याबरोबर वाद सुरू होते. साल 2018 मध्ये याच वादावरून ते आपल्या पत्नीसह वर्धा पोलीस ठाण्यात शेजाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यास गेले होते. यावेळी उपाध्याय हे मोबाईलवर फोनवर व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते. हे पोलिसांच्या लक्षात येताच त्यांना हटकलं. यावर उपाध्याय यांनी पोलिसांचीच वाद घालण्यास सुरुवात केली. पोलिसांची वाद घालत असताना पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध गोपनीयता कायद्याचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी नोव्हेंबर 2019 मध्ये न्यायालयामध्ये आरोपपत्र सुद्धा दाखल केलं. हा गुन्हा जो उपाध्याय यांच्यावर दाखल करण्यात आला होता तो गुन्हा रद्द करण्यासाठी उपाध्याय यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती मनीष पिळे आणि वाल्मिकी मेनेझिस यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी या सुनावणीमध्ये खंडपीठाने स्पष्ट केले, गोपनीयता कायद्यामधील कलम 3 आणि 2(8) नुसार पोलीस स्टेशन हे प्रतिबंधित ठिकाण नाही आहे. तसा कायद्यामध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही आहे. तसेच कायद्यामधील कलम 2(8) नुसार स्पष्ट केलेल्या पोलीस स्टेशन हे अन्य सरकारी आस्थापनापैकी एक असल्याचा उल्लेखही कुठं नाही आहे. त्यामुळे तिथे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं म्हणून गुन्हा दाखल होऊ शकत नाही. त्यामुळे रवींद्र उपाध्याय यांच्या विरोधात वर्धा पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला होता तो गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं रद्द केला. सदर निकालाची जर तुम्हाला प्रत पाहिजे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. सदर गुन्हा रद्द केला असला व पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्डिंग करणे हा गुन्हा नाही असे खंडपीठाने स्पष्ट केले असले तरी इथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे. सदर निकाल हे त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अवलंबून असतात व प्रत्येक घटना व त्याची पार्श्वभूमी ही वेगवेगळी असू शकते हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे
ज्यावेळी व्हिडिओ रेकॉर्डिंगची आवश्यकता वाटेल व ते करण्याकरता तुमच्याकडे ठोस कारण व पुरावे असतील त्याच वेळी ते करावे, जेणेकरून जरी एखादी केस दाखल करण्याचा तुमच्यावर प्रयत्न झाला किंवा दाखल झाली तर त्यातून तुम्ही निर्दोष बाहेर पडू शकता. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, शासकीय कार्यालय असू दे किंवा पोलीस स्टेशन असू दे, तुमच्या कामासंदर्भात संबंधितांशी तोंडी बोलण्यापेक्षा कागदाने बोला. कारण तुमच्याकडे सबळ पुरावा राहतो. व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं होतं की पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे गुन्हा नाही, पण तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. मी असं का म्हटलं? न्यायालयानं सुद्धा आदेश केला आहे किंवा ऑर्डर केली आहे की रेकॉर्डिंग करणे हा गुन्हा नाही, पण तरी पण मी म्हणतोय की तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. याचं कारण असं आहे, तुम्ही पोलीस स्टेशनमध्येच रेकॉर्डिंग करत आहात. संबंधित अधिकाऱ्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांचा तुम्ही इगो दुखावत आहात. हे संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा माहीत आहे की पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं हा गुन्हा नाही. तरीसुद्धा तुम्हाला जरब बसवण्यासाठी किंवा तुम्हाला जाणीवपूर्वक मानसिक त्रास देण्यासाठी किंवा स्वतःचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी ते तुमच्यावर FIR नोंदवू शकतात. आणि त्यावेळेला त्या क्षणी तुम्ही काहीही करू शकत नाही. कारण का? FIR नोंदवणे हे सर्वस्वी त्यांच्या हातात आहे व त्यांनाही हे माहीत आहे की FIR नोंदवली, चार्जशीट दाखल झाली की आरोपी म्हणून तुम्ही न्यायालयामध्ये 3-3, 4-4 वर्ष चक्राच मारायच्या आहेत. मग कदाचित त्यावेळी तुम्हाला न्यायालय निर्दोष करेल. त्यावेळेला ज्यांनी गुन्हा दाखल केला होता तो कर्मचारी त्या पोलीस स्टेशनमध्ये सर्व्हिसला असेल नसेल, त्याची बदली झाली असेल, त्यांना फारसा फरक पडत नाही, का त्यांना फक्त 1-2दा तारखेला उपस्थित राहावं लागेल, ते पण साक्ष देण्यासाठी. पण नुकसान तुमचं आहे. कारण पोलिसांना सुद्धा माहीत आहे की करत बसू दे हा सिद्ध आणि हेलपाटे मारू दे 4 वर्ष. आत्ता जे काय नागपूर खंडपीठानं जो काय गुन्हा दाखल केला, ज्यांच्या बाबतीत आपण हा व्हिडिओ केला किंवा जे बोललो, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी 2018 मध्ये. उपाध्याय यांनी अपील दाखल केले हे 2019 मध्ये आणि नागपूर खंडपीठानं त्या अपिलावर निकाल देऊन किंवा सदर FIR स्क्वॅश करण्याचे जे काही आदेश दिलेले आहेत ते दिलेले आहेत जुलै 2022 मध्ये. तुम्हीच ठरवा की त्रास कुणाला झाला. त्यामुळे पोलीस स्टेशन असू दे किंवा शासकीय कार्यालय असू दे, तुमच्या एखाद्या कामाबद्दल जर संबंधित अधिकारी कर्मचारी तुम्हाला त्रास देत असतील, तुमचं काम करत नसतील, मानसिक हॅरॅसमेंट करत असतील, तर व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यापूर्वी
त्यांच्याशी 1, 2 ते 3 वेळा लेखी अर्जाद्वारे संवाद साधा. त्या तुमच्या अर्जांवर त्यांचे म्हणणे घ्या, माहिती मागा. आणि तरीसुद्धा जर संबंधित अधिकारी कर्मचारी काम करत नसतील, तुम्हाला मनस्ताप देत असतील किंवा तुम्हाला अडचणीत आणत असतील, तर 100% तुम्ही ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. पण हे सगळे सबळ पुरावे त्यावेळी तुमच्या जवळ पाहिजेत, जेणेकरून जर संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी जर तुमच्यावर गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला, तर त्यावेळी तुमच्याकडे ह्या असलेल्या लेखी पुराव्याच्या अनुषंगाने तुम्ही वरिष्ठांकडे दाद मागू शकाल. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तुमची केलेली हॅरॅसमेंट किंवा तुम्हाला दिलेला मानसिक त्रास हा तुम्ही वरिष्ठांपर्यंत पुराव्यासहित पोचवू शकाल. त्यामुळे तुमच्यावर अशा पद्धतीचा खोटा गुन्हा कोण दाखल करू शकणार नाही. सदर माहिती ही मार्गदर्शनपर असून तुमच्या वैयक्तिक खटल्यासंदर्भात, केस संदर्भात किंवा कामासंदर्भात तुमच्या कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या व त्यांच्या सल्ल्यानेच पुढील पावले टाका. अशीच जनहितार्थ माहिती पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.